नमस्कार. बघा, एक ऊसाचा रिझल्ट आपल्याकडे खतरनाक आलेला आहे आणि मी तुम्हाला लाईव्ह ऊसाचा रिझल्ट दाखवणार. पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यातून आपण रिझल्ट आहे आणि कोरेगाव तालुक्यातून, बरोबर. तर बघा, आता आपसिंगे गाव मध्ये आहेत आणि सर थोडे सांगतील, मार्गदर्शन करतील. भोसले सर आहेत इथं. तर कशा पद्धतीने इथं सुरुवात केली ते सांगा. सुरुवात आपण लागण आपली लागण नोव्हेंबर महिन्यात झाली, बरोबर. त्यानंतर आपण त्याला आळवणी एक केलं या प्रोडक्ट. सुरुवातीला आळवणी केली, म्हणजे ग्रो मॅजिक आणि ओलिपची दोन्ही मिक्स करून आळवणी केली. नंतर वर खत थोडं टाकलेलं आहे. त्याबरोबर भूअस्त्र टाकले 2 बॅगा. भूअस्त्र कसे किती? 2 बॅगा. हा, तुम्हाला प्रोडक्ट मिळताना कधी मिळाले बोला? प्रोडक्ट आपण ऊसाला भर करताना भेटलेला आहे. त्याच वेळेला ही आळवणी पण म्हणजे ड्रिप मधून सोडली आहे. ड्रिप मधून सोडले, बरोबर. पंपाने नाही आळवणी केली, ड्रिप मधून सोडलेलं आहे. येस येस येस. बाकी नंतर तुम्ही नियोजन काय केलं? बाकीचं आहे तसं? हा, बाकीचं आहे तेच. तुम्हाला मागच्या रिझल्ट म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही तर काय ऊस लावला होता आणि आता काय फरक आहे? बघा, फरक असा आहे की जर ऊस बघितला तर आमच्या हाईटचा तर वर, पण कांड्या जर बघितल्या, जाडी एक नंबर आहे. त्याची उंची बरोबर ना, 22 कांड्याच्या वर गेलाय. हो, जबरदस्त 22. आणि फक्त 10 महिन्याचा आहे. आलं लक्षात? आता सरांनी तुम्ही नियोजन काय केलं? आता हे काढला अर्धा ऊस, याचं काय? हे बियाण्यासाठी दिले. आता 10 रुपयाला एक ऊस. 10 रुपयाला एक ऊस, म्हणजे हा एवढा राखे 10 रुपयाला. अलग लक्षात. मग हे अशा पद्धतीने एवढा रिझल्ट आहे. थोडस आपलं प्रोडक्ट लेट भेटलं, म्हणजे सुरुवातीला जर आपण जेव्हा कांड्याला होताना भेटलं असतं ते केलं. आता तुमचा जो 2.5 एकर आहे त्याला आपल्याला आता करायचे ट्रीटमेंट, बरोबर का ना? तर आता सर पुन्हा आपल्या दुसरा प्लॉट आहे त्याच्यामध्ये घेणारच आहेत. तर तुम्ही आता काय सांगाल, कसा म्हणजे ऊस काय वाटतो गेल्या वर्षामध्ये शेतकऱ्यांना काय सांगाल रिझल्ट बाबतीत? रिझल्ट एक नंबर आहे. फक्त हे सुरुवातीपासून वापरलं पाहिजे, लागण करण्यापासून. म्हणजे कांडी औषधात बुडवून ती ट्रीटमेंट तेवढी आपली राहिली. फवारणी फक्त हे सुरुवातीपासून पाहिजे एंडिंग पर्यंत. येस येस. थोडं तुम्हाला सुरुवातीला कमी ह्याच्यात भेटल्यानंतर काय रिझल्ट हे करा, पण आता आपण हे दुसरा जे प्लॉट आहे त्याला आपण कंटिन्यू करणार आहे, त्यामुळे काय अडचण नाही. आता सर कंटिन्यू आपले इंडिया ग्रोचा ब्रँड वापरणार आहे. रिझल्ट एक नंबर आहेत. सचिन सर, तुम्ही आता हा प्लॉट दाखवा, पूर्ण जवळ वाटलंच तर कांदा दाखवा कशी साईज आहे, कारण लांब दिसणार नाही. तर हे एकच नाही, म्हणजे असं नाही व्हायचं की बघा बाकीचे पण आहे. बघा इथे बघा साईज बघा, आहे का ना? आणि एकसारखी मेंटेन आहे साईज, आहे का ना? बघा साईज बघा एकसारखी. सचिन सर अजून झूम इथे घ्या, झूम केलंय ना? हा बघा साईज बघा. आलं लक्ष? अशा पद्धतीने. आणि आता हे पूर्ण सरांनी आतमध्ये जर तुम्ही लांब बघितलं लाईव्ह, तर तुम्ही सगळीकडचा सचिन सर दाखवा व्हिडिओ कशा पद्धतीने आलेला आहे. तिकडे पुढे जाऊन पण हे करा, खालच्या साईडला पण तुम्ही असा प्लॉट दाखवा त्या साईडला. तर अशा पद्धतीने रिझल्ट आले, जबरदस्त रिझल्ट आहेत ऊसाचे. तर पूर्ण एकरीचा ऊस आहे हा आणि खतरनाक रिझल्ट आलेत. बघा तुम्ही आता सर लाईव्ह दाखवतेत की पूर्ण एक सारखा सेम आलं. असं काही नाही की एक ठिकाणचा ऊस आहे आणि तो दाखवतोय, असं आहे का? नाही, सगळीकडे टोटल लांब पर्यंत तुम्ही बघितलं तर एक साईज पूर्ण मेंटेन बियाण्याला देऊन टाकलाय. तर जबरदस्त असे रिझल्ट आहेत. ओके, तर थोडस सगळे चला, थँक्यू. तुम्हाला परत पुन्हा एकदा शेती काळाची गरज आहे. ओके, थँक्यू.